LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यापासून फुटपाथवरती जे छोटे स्टॉलधारक आहेत ते आपल्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करतायत, जसं की स्टोव असेल जो केरोसिनवरती चालतो, त्याचबरोबर कोळशाच्या शेगडींचा वापर केला जातोय। मात्र आता जे सिलेंडर आहेत ते संपुष्टात आल्यानंतर ते मिळणं कठीण झालेलं आहे। याही ठिकाणी आपण पाहतोय या करी रोड परिसरामध्ये आपण आहोत आणि इथे नाश्त्याची बरीच सेंटर आहेत आणि आता नुकताच या ठिकाणी हा गॅस जो आहे तो संपलेला आहे, जो सिलेंडर आता या ठिकाणी काढला जातोय। मी कॅमेरामॅनला विनंती करेन की आता सिलेंडर संपल्यानंतर तो इथून हटवला जातोय, मात्र याचा पर्यायी वापर म्हणून आता इथे केरोसिनवरती चालणारा स्टोव जो आहे तो देखील लावण्यात येणार आहे आणि केरोसिनचा वापर करून अशा पद्धतीने हे छोटे स्टॉल जे आहेत ते चालवले जात आहेत। जसं की बऱ्याच ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी कोळशाच्या शेगडीचा वापर देखील केला जातोय, मात्र ती थोडी महाग पडते आणि म्हणून केरोसिनचा पर्यायी वापर जो आहे तो बऱ्याच स्टॉलधारकांकडे होताना पाहायला मिळतोय। बहुतांश स्टॉलधारक जे मुंबईतले आहेत, जे सिलेंडरवरती चालणारे होते आणि सिलेंडर मिळत नसल्यामुळे आता कोळशाच्या शेगडीवरती किंवा स्टोववरती चालत आहेत, त्यांच्या किमतीमध्ये मात्र काही प्रमाणामध्ये वाढसुद्धा करण्यात आलेली आहे। बरेच जण 10 रुपयाला मिळणारा नाश्ता हा 15 रुपयाला विकतात, तर 15 रुपयाला मिळणारा नाश्ता आता 20 रुपयापर्यंत विकताना पाहायला मिळतात आणि आता अशाच पद्धतीनं छोट्या छोट्या जे काही फुटपाथवरचे स्टॉल आहेत ते स्टोव आणि इतर माध्यमांचा वापर करून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतात। याही ठिकाणी आपण पाहतोय आता हा स्टोव जो शेगडी होती त्या शेगडीच्या ठिकाणी हा स्टोव जो आहे तो पुन्हा एकदा लावला जातो आणि या स्टोववरती आता पुढचा नाश्ता जो आहे तो बनवण्याचं काम देखील चालणार आहे। स्टोव पेटवण्यात आलेला आहे आणि इथे अशाच पद्धतीने हे छोटे स्टॉल जे आहेत ते चालवले जात आहेत। सिलेंडर खत्म हो गया? खत्म हो गए सर। लास्ट बचा था? लास्ट थोड़ा बचा था बस। अब पूरा काम ये स्टोव पे चलेगा? सो भी चलता है, वो भी नहीं होता है, आधा लोग वापस चले जाता है। ऑफिस का टाइम रहता है ना, गाय गाय में रहता है, हम लोग बहुत तकलीफ में, क्या करें। पिछले कुछ दिनों से सिलेंडर का क्राइसिस चल रहा था, मतलब इतने दिनों में आपके पास सिलेंडर बचा हुआ था जो अभी इस्तेमाल हो रहा था या आज खत्म हुआ? बचा हुआ था, खत्म हुआ, वो भी थोड़ा थोड़ा। पहली बार आज खत्म हुआ? पहली बार वो नहीं, पहले खत्म हुआ, क्या थोड़ा थोड़ा चलाता था वो चालू करने के लिए, बाद में यही चलाता है। अभी सिलेंडर लपड़ा हुआ तभी से यही चला रहा है। आज से स्टोव चलेगा? वही स्टोव चला, अभी 2-3 दिन वही चल रहा है, खाली स्टार्टिंग करता है गर्म कोशिश की सिलेंडर में लाने की? लाने की कोशिश की, लेकिन मिल नहीं रहा है। वो बोलता 5,000 6,000 ऐसा बोलता है। ब्लैक में? तो सिलेंडर में हाई कितने में मिलता था सिलेंडर? हाई बोलता, पहले क्या 1700-1800 ऐसा मिलता था, बड़ा वाला, बड़ा बॉटल। अभी 2-4 हज़ार दाम बढ़ गए। वो 3-4 हज़ार बढ़ गया, 5,000 बोल रहा, वो भी नहीं दे रहा, बोलता एडवांस दो, फिर देता, बोलता एडवांस दिया लेकिन पाटला नहीं दिया हम लोग। तो कई जगह पे हम देख रहे हैं कि नाश्ते की जो कीमत थी वो भी बढ़ाई गई है, आपने कुछ बढ़ाया? अपना इधर ही सब बड़ा है, लेकिन हमको बोला है, लेकिन बोला अभी थोड़ा पटक से नहीं होता है, थोड़ा और सिलेंडर को लेगा, महंगा होएगा तो फिर करेगा। रेगुलर कस्टमर आते हैं उनके लिए? हाँ, उनके लिए नहीं, अपन अपना कस्टमर है, सब ऐसे थोड़ी नहीं वो कर सकता। बढ़ाएंगे नाश्ते की? नहीं, ऐसा अभी होएगा, देखेगा अभी नहीं, कम होएगा सिलेंडर तो नहीं बढ़ाएगा, नहीं तो फिर पाहतो या स्टोववरती आता हे मेदूवडे तळले जात आहेत आणि काही वेळापूर्वी आपण पाहिलं या ठिकाणी सिलेंडरच्या माध्यमातून हा नाश्ता बनवला जात होता, मात्र अचानक तो सिलेंडर आता संपला आणि शेवटचा सिलेंडर होता तो संपल्यामुळे आता हा स्टोवचा वापर करून इथे नाश्ता बनवला जातोय। जे सिलेंडर ब्लॅकमध्ये खरेदी करून अशा पद्धतीचे व्यवसाय लोक चालवत होते त्या लोकांना सिलेंडर मिळत नाही आहेत आणि 1500 ते 1700 रुपयांपर्यंतचा मिळणारा जो सिलेंडर होता तो 5 ते 6 हजारापर्यंत पोहोचलेला आहे आणि तो घेणं आता शक्य नाही आहे। म्हणून स्टोव किंवा मग कोळशाच्या शेगडीचा वापर करून पर्यायी माध्यम म्हणून अशा पद्धतीनं हे नाश्ता सेंटर सुरू आहेत आणि काही जणांनी त्याच्या किमतीसुद्धा वाढवल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे सिलेंडर मिळत नसल्याचा फटका या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना सुद्धा बसताना पाहायला मिळतो। त्याचा परिणाम हा सकाळच्या वेळेला नाश्ता सेंटर जी सुरू राहतात त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो आहे। कॅमेरामॅन अमित शिगवण सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।